देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांची बैठक सुरू। सर्व मंत्री, आमदार, माजी आमदारांची हजेरी। धनंजय मुंडेही उपस्थित। अजित पवार आणि धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट। 2 मोठ्या भेटींनंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा न होण्याचे संकेत। बीड हत्या प्रकरणात जर कुणाचा संबंध नसेल तर कारवाईचा प्रश्नच नाही। धनंजय मुंडे दोषी असतील तरच राजीनामा घेण्याची अजित पवारांची भूमिका। माझ्या राजीनाम्याबाबत अजित पवार आणि फडणवीसांना अधिकार, मी दोषी आहे की नाही ते फडणवीस आणि दादांनी स्पष्ट करावं। मंत्री धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांनीच निर्णय घ्यावा। भाजपचा राजीनाम्याशी संबंध काय? आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य। सुरेश धस भाजपतले एक खालचे कार्यकर्ते। धस काय बोलतात याच्याशी मला घेणं देणं नाही, वरिष्ठ नेत्यांचं मत महत्वाचं। अजितदादांचं धसाना प्रत्युत्तर। बीड हत्या प्रकरणावरून सत्ताधारी पक्षातील लोक अजितदादांना आणि राष्ट्रवादीला टार्गेट का करतायत? खासदार सुप्रिया सुळेंकडून दादांची पाठराखण। धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या बळावर राजीनामा द्यावा। सुप्रिया सुळेंचा सल्ला, तर सरकारला सल्ला देऊ नका, आमच्यात नैतिकता। मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजितदादांचं सुळेंना उत्तर। किरकोळ गुन्हा, पोराला सोडून द्या, मी बीडचा बाप। वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल। TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही।